शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। पलूस तालुक्यात निवडणुकीचा धुरळा, 5व्या दिवशी 12 अर्ज दाखल तर विक्रमी 231 अर्जांची विक्री। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पलूस तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या 4 दिवसातच इच्छुकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे। तालुक्यात 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून अवघ्या 120 तासात तब्बल 231 अर्जांची विक्री झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अर्ज विक्रीच्या पहिल्या 2 दिवसात 65 अर्जांची विक्री झाली होती। मात्र तिसऱ्या दिवसापासून अर्ज खरेदीसाठी इच्छुकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आलं। सोमवारी जिल्हा परिषदेसाठी 41 आणि पंचायत समितीसाठी 33 अर्जांची विक्री झाली होती, तर मंगळवारी हा आकडा आणखीन वाढला। मंगळवारी एकाच दिवशी जिल्हा परिषदेसाठी 54 आणि पंचायत समितीसाठी 38 अर्जांची विक्री झाल्याने इच्छुकांमधील चुरस स्पष्टपणे दिसून येत आहे। एकीकडे अर्जाच्या विक्रीचा आकडा 250च्या पार गेला असताना दुसरीकडे प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांनी सावध पवित्रा घेतल्याचं चित्र आहे। 5व्या दिवसाअखेर केवळ 12 उमेदवारांनी अधिकृतपणे आपले अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 9 आणि पंचायत समितीसाठी अवघ्या 3 अर्जांचा समावेश आहे। ही वेट अँड वॉचची भूमिका राजकीय रणनीतीचा एक भाग मानली जात असून बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या क्षणी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। तालुक्यातील प्रत्येक गट आणि गणात उमेदवारांची मोठी फौज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहे। सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी तीव्र केली असून सध्या पक्षांतर्गत बंडाळी रोखण्याचे मोठे आवाहन नेत्यांसमोर उभे ठाकले आहे। केवळ पक्षाचे अधिकृत उमेदवारच नव्हे तर अपक्ष लढू इच्छिणाऱ्यांनीही आत्तापासूनच गावोगावी बैठकांचा धडाका लावून मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर भर दिला आहे। स्थानिक विकासाचे प्रलंबित मुद्दे आणि राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी जिद्द यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। अर्ज विक्रीच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे येत्या काळात अर्ज भरण्याच्या आणि माघारीच्या प्रक्रियेत मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची दाट शक्यता आहे। तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या या आखाड्यात कुणाचे पारडे जड ठरणार आणि कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे।